शहरातील मतदारांच्या SIR नोंदणीसाठी आता स्थानिक लोकप्रतिनिधीकडून पुढाकार घेतला जात आहे। याच मोहिमेचा एक भाग म्हणून मंगळवारी महापौर कविता मुळे यांच्या वतीने प्रभाग क्रमांक 2 मध्ये भव्य SIR नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराच्या माध्यमातून परिसरातील हजारो मतदारांनी आपले डिजिटलायझेशन करून घेतले। प्रभागात सुविधा उपलब्ध झाल्याने मतदारांनी सकाळपासूनच नोंदणीसाठी मोठी गर्दी केली होती। शिबिराला माजी उपमहापौर तथा नगरसेवक सतीश देशमुख आणि नगरसेवक आशुतोष जोशी यांचे देखील सहकार्य लाभले। दरम्यान आयुक्त महेशकुमार डोईफोडे, अजितपालसिंह संधू यांनी शिबिराला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला। यावेळी स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले। साईबाबा मंदिर येथे मंगळवार आणि बुधवार असे 2 दिवस SIR शिबिर घेण्यात आले। आपल्या भारतीय निवडणूक आयोगाने जे SIR अभियान आयोजित केलेलं आहे, आपली जी मतदार यादी आहे त्याचं पुनर्निरीक्षण म्हणजे यादी शुद्ध करायचं आहे। त्यासाठी प्रत्येक BLO हा डोर टू डोर फिरत आहे, पण त्यांनाही कुठं गेल्यानंतर अडचण येतात, कुठलं डोर लॉक राहते। 3 वेळेस जाऊन आल्यानंतरही काही लोक भेटत नाहीत आणि काही लोकांना BLO भेटत नाहीत। त्याकरिता आम्ही या ठिकाणी लोकांची सोय व्हावी आणि BLOची सोय व्हावी याकरिता हा कॅम्प इथं या ठिकाणी आयोजित केलेला आहे। भरपूर प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी मिळत आहे आणि लोकांचे जे मतदार यादीमध्ये नाव टाकण्यासाठी किंवा त्याची दुरुस्ती करण्यासाठी किंवा चुकीचे काही नावं असेल ते वगळण्यासाठी लोकांनी भरपूर या ठिकाणी आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे। ते सर्व नागरिकांना नम्र विनंती करते की आपण आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही याची खात्री करून घ्यावी। नसेल म्हणजे 2002च्या यादीत किंवा नंतर जरी टाकायचं असेल तर या कॅम्प थ्रू BLO आपल्या घरी येतील किंवा कॅम्प थ्रू आपण आपल्या स्वतःचं नाव मतदार यादीत टाकावं, नोंद करून घ्यावी। SIRचा कॅम्प आम्ही हे जे सुरुवातीचे 10 दिवस आम्ही प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन BLOंना फॉर्म वाटप करण्यासाठी प्रशासनाने सूचना केल्या होत्या, पण काही ठिकाणी BLOंना फॉर्म वाटप करण्यामध्ये किंवा घरे सापडण्यामध्ये अडचण जात आहे। त्याच्या मदतीसाठी आमचे नेते माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबांनी 2 दिवसापूर्वीच कमिशनरला सूचना करून त्यांना बिल कलेक्टर हे BLO सोबत द्या असं त्यांना सूचना केलेली आहे आणि पूर्ण नांदेड शहरामध्ये BLOंना बिल कलेक्टर सोबत दिल्यामुळे आणि आमचे BLA2 आमच्या वतीने आम्ही त्यांना सोबत देत आहोत, त्यामुळे हे काम सोयीस्कर होत आहे। आणि ज्यांना कोणाला घर सापडत नाही किंवा आमच्या भागात तरोडा भागात तर विशेषतः सांगतो तुम्हाला, एका घरातले मतदार हे 3-3, 4-4 बूथवर गेलेले आहेत। त्याच्यामुळे हे कॅम्प जे आहे हे त्यांच्यासाठी एकदम सर्वोत्तम पर्याय आहे। झालं बाहेर ते घेतलं ना, झालं नाही का तुझं वाईट वगैरे झालं सगळं।